कारण कुणीही जिंको जो संघ पुढे येतो ना शेवटचा सामना खेळण्यासाठी बराचसा त्रास त्या ठिकाणी होतोय संघांना, कारण आम्हालाही त्या ठिकाणी वाटत नाही की कमी षटकाचे सामने तुम्ही खेळावे, परंतु वेळेअभावी ती वेळ येते अंतिम सामन्यात, त्यासाठी पहिल्या सामन्यांना आम्ही स्पीडअप करतोय। 6 चेंडू आणि 10 धावा उर्वरित समीकरण। 6 ला 10। शॉर्टपिच चेंडू यावेळेस पहिल्या क्षेत्रात खेळून काढलाय, डीपला त्या ठिकाणी फील्ड केलं जातं, सिंगल केवळ त्या ठिकाणी येते। टाळ्या वाजवा चेरअप करायला, फक्त गागू नका, त्या ठिकाणी प्रॉब्लेम कोणाला क्रिएट होईल या अनुषंगानं। 5 ला 9 हव्या असतील, 5 चेंडू आणि 9 धावा। 5 चेंडू आणि 9 धावा पाहणं योग्य ठरेल त्या ठिकाणी येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारे खेळून काढलं जातंय अजय कडनं। यावेळेस मात्र यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू, बॅटरी इज आउट, क्लीन बोल्ट, माघारी परतावा लागेल। 4 ला 9 यावेळेस मात्र संकटात सापडला गेलाय तो सोनगाव संघ, यावेळेस परत एकदा भरारी घेतली ती लाडची संघानं। 4 चेंडू आणि 9 धावा, प्रत्येक चेंडूवरती किमान 2 धावा घेण्याचं धाडस त्या ठिकाणी मात्र दाखवावं लागेल ते सोनगाव संघाच्या बॅटर्सला। जोपर्यंत त्या ठिकाणी हिरामन आणि विशाल खेळत होते ना, असं वाटत होतं की सोनगाव संघाच्या खिशात सामना आहे, मात्र त्यांच्या बाद झाल्यानंतर मात्र यावेळेस मात्र प्रॉब्लेम बघायला मिळालाय। यावेळेस डाव्या एष्टीवरती ऑफ स्टंपला कव्हर करायला गेला आणि हा प्रयास त्या ठिकाणी अंगासी आला असं म्हणावं लागेल। सरळ डाव्या एष्टीवरती चेंडू जाऊन धडकलाय, बॅक टू बॅक दुसरा विकेट, हॅट्रिक वरती विजय येऊन पोहोचलाय। नावातच त्या ठिकाणी विजय आहे, विजयापर्यंत नेऊन पोहोचतोय की काय त्या ठिकाणी तो लाडची संघाला। PSI साहेबांकडनं, मंगेशजी बेंटकोळी साहेबांकडनं त्या ठिकाणी जर हॅट्रिक झाली 201 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं या ते विजयसाठी। पाहणं योग्य ठरेल कोणत्या टप्प्यावरती त्या ठिकाणी चेंडूला ठेवण्याचा प्रयास केला जातोय त्या ठिकाणी विजयकडनं। 3 चेंडू आणि 9 धावा, 3 ला 9 हव्या असतील। यावेळेस हॅट्रिकचा चान्स निर्माण केला होता, कॉटन बोल्ड होण्याची शक्यता होती। हॅट्रिक धावचीची हॅट्रिक होत नसते मित्रांनो, त्या ठिकाणी झेल टिपला असता तर हॅट्रिक झाली असती, ओव्हर हॅट्रिक झाली आहे त्याची, परंतु हॅट्रिक त्याच्या नावे नसेल, ओव्हर हॅट्रिक। तरी 201 रुपया मात्र त्या ठिकाणी कबूल केलेत PSI साहेबांनी की त्यांचा इन्सल्ट होणार नाही, यासाठी हे 200 रुपये हौसला वाढवण्यासाठी त्या ठिकाणी PSI साहेबांकडनं, मंगेशजी बेंटकोळी साहेबांकडनं त्या ठिकाणी जाहीर झालेत विजयसाठी। 2 ला 9। 2 चेंडू आणि 2 ला 8 हव्या असतील, सॉरी
या षटकात मात्र चौथा विकेट घेतलाय विजयना, कौतुक करावं लागेल. या ठिकाणी मात्र लाडती संघ विजय झाला ना बेंकोळी सर. विजयाचा मानकरी डेफिनेटली हा खेळाडू ठरला जाईल, कारण एका षटकात 4 विकेट आणि त्या ठिकाणी तब्बल 200 वरनं 500 रुपये PSI साहेबांकडनं आलेत. म्हणतात ना त्या ठिकाणी चमत्काराला नमस्कार होतो, तसाच प्रकार या षटकामध्ये घडलाय विजयकडनं. विजय किलबिले काय सुरेख गोलंदाजी करतो. या विजयश्री नावच विजयी खेचून आणण्याचं पुरेपूर प्रयत्न त्या ठिकाणी सफल झालाय विजयचा. या मैदानावरचं बेस्ट बघायला मिळालं. एका षटकात 4 विकेट, एक धावचीचे असेल परंतु ओव्हर हॅट्रिकून 4 विकेट आल्यात. यावेळेस मात्र केवळ 1 धाव दिली आणि 4 फलंदाजांना बाद केलाय. सामन्याचा मानकरी 500 रुपये आणि मेडल त्या ठिकाणी दिलं जाईल या घडीला ते PSI साहेब मंगेशजी बेंडकोळी यांच्याकडनं. विजय आपण त्या ठिकाणी कॅमेरा समोर या. PSI साहेबांकडनं आपलं कौतुक या घडीला केलं जाते. 500 रुपयाचं हे पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाते विजयसाठी आणि विजयाचे शिल्पकार ते मेडलही त्या ठिकाणी दिलं जाईल. या ठिकाणी हस्तांदोलन करताना आपल्याला PSI साहेब त्या खेळाडूचं कौतुक करताना हे मेडल प्रदान करतात. त्यांच्याबरोबर प्राइज मनी 500 रुपयाचे हे प्राइज मनी दिलं जात आहे. कॅमेऱ्यामध्ये सुंदर छायाचित्र त्या ठिकाणी टिपलं जात आहे.